26 जुलै ही तारीख जवळ येते। आज 20 तारीख आहे, 6 दिवसांवर 26 जुलै ही तारीख येते आणि बदलापूरकरांमध्ये कुठेतरी मनात एक भीती असते, कारण बदलापूरला पूर परिस्थितीचा जो इतिहास लागलेला आहे किंवा 26 जुलै 2005 बदलापूर शहर अगदी महाराष्ट्रात नव्हे तर देशात पूर परिस्थितीमुळे कुठेतरी नावरूपाला आलं होतं आणि ही खरं तर परिस्थिती चिंताजनक असते। मात्र बदलापूरकरांना यंदाच्या पावसाळ्यात 26 जुलैला काय परिस्थिती असेल, पर्जन्यमान कसं असेल याचा अंदाज आपण आज घेणार आहोत। यासाठी आपल्यासोबत खाजगी हवामान अभ्यासक आहेत अभिजित मोडक, जे बदलापुरात राहतात आणि बदलापूर आणि ठाणे जिल्ह्यातील हवामानाचा अभ्यास ते करत असतात। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या येणाऱ्या दिवसात पर्जन्यमान कसं असणार आहे, पावसाळा कसा असेल आणि त्यामुळे बदलापूरकरांना खऱ्या अर्थानं भीतीचं वातावरण आहे की बदलापूरकरांनी म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही। अशा प्रकारे आपण एकंदरीत सगळी माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत। तुम्हालाही जर काही प्रश्न पडत असतील तर दर्शकांनी नक्की आम्हाला त्यांच्या कमेंटच्या माध्यमातून विचारावेत, आम्ही त्याही प्रश्नांवरती आपण त्यांचं लाईव्ह करू। सध्या आपण ते यंत्र पाहिलेलं आहे, ते यंत्र जे आहे त्यावरून आपण हवामान अभ्यास जो आहे तो केला जातो। हे जे यंत्र बसवण्यात आलेलं आहे त्या यंत्रावरून पाऊस कसा असेल, वाऱ्याची दिशा कशी असेल, हवामान कसं असेल याचा जो अभ्यास आहे त्या यंत्रावरून केला जातो, अशी एकंदरीत माहिती आहे। आणि आपल्याबरोबर अभिजित मोडक आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। मात्र या यंत्राला धरून एक साधारण यंत्र आहे ज्याच्यावरून अभ्यास केला जातो, ते यंत्र आपल्याकडे आहे, बरोबर? आणि ते पण आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चर्चेला सुरुवात करूयात। बदलापूरकरांमध्ये 26 जुलै म्हटलं की भीतीचं वातावरण, आणि बदलापूर शहरात अशी कोणतीच व्यक्ती नसेल जी 26 जुलैला नक्की यावेळीची परिस्थिती काय असेल याचा विचार करत नसेल, अशी एकही व्यक्ती नसेल। आतापासूनच बदलापूरकरांच्या मनात कुठेतरी भीती असेल, कारण पावसानं काल रात्रीपासून चांगला जोर धरलेला आहे। त्यामुळे आपण जो अभ्यास करतोय तर या अभ्यासाच्या आधारे एक सुरुवातीला आपण बदलापूरकरांना काय आपण सांगू शकतो? जुलै हा आपला पावसाळ्यातला प्रमुख महिना आहे। ह्या महिन्यात सर्वाधिक पाऊस आपल्याकडे होणं स्वाभाविक आहे, कारण बदलापूरची सरासरीच ही जुलै महिन्यात 1300 मिलीमीटरची आहे। कारण आपल्याकडे रोज पाऊस सातत्याने होणं हे आवश्यकच आहे, जेणेकरून आपले जे आजूबाजूचे धरणं आहेत, जसं बारवी धरण आहेत, शहापूर तालुक्यात मुंबईची सगळी मोठी धरणं आहेत, पुणे नाशिकची धरणं आहेत, हे भरण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी पावसाळ्यामध्ये 2500 मिलीमीटर पाऊस होणं हे आवश्यकच आहे। आणि त्यानुसार आपण ही सगळी धरणं बांधली आहेत आणि हे आपण पाणी गोळा करून वर्षभर या सगळ्या शहरांना आपण पुरवतो। आणि पाऊस असणं हे स्वाभाविक आहे, ही सामान्य बाब आहे। त्यामुळे त्याच्या बाबतीत नुसत्या साध्या पावसाला किंवा रोज पडणाऱ्या पावसासाठी आपण कुठलीही काळजी करू नये, ही पहिली माझी नम्र विनंती। आणि दुसरं, आपण आता 26 जुलै जवळ येते म्हणून आपण सगळेजण त्याची धास्ती घेऊन आहात, पण त्याची घाबरायची गरज नाही, कारण 26 जुलै 2005ला जी घटना झाली होती ही 100 वर्षातून एकदा होणारी अशी घटना आहे, ही वारंवार होत नाही। जसं मी आपला आत्ता थोड्या वेळपूर्वी उल्लेख केला की आपली जुलैची सरासरी 1300 मिलीमीटर आहे बदलापूर आणि आसपास परिसरासाठी, तर त्या दिवशी आपल्याकडे 1100 मिलीमीटर पाऊस हा एका दिवसात म्हणजे 24 तासात झालेला होता। म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता, जो पाऊस महिनाभर होतो 30 दिवसात जुलैच्या, तो आपल्याकडे एका दिवसात 24 तासात झाला होता। त्यामुळे ती मोठी महापूर आपल्याकडे झाला होता आणि त्यावेळेस नदीनी धोक्याची जी आपला इशारा 17.5 आहे तो पार करत 26.12 मीटरपर्यंत गेली होती, म्हणजे जवळजवळ सामान्यपेक्षा 10 मीटर अधिक आपल्याकडे ती पातळी गाठल्यामुळे आपल्याकडे त्यावेळेस सखल भागांमध्ये आणि जे उल्हास नदीच्या जवळ राहणार आहेत तिकडे पहिल्या ते दुसऱ्या मजल्यापर्यंत आपण पाण्याची पातळी पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला अनुभव असेल की बरेच वर्ष पूर आपल्याकडे आलेला नाही। त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट 2019 आपल्याकडे गाजलं, त्यावेळेस पण तसंच झालं। 2019ला आपल्याकडे सेम 30 तारीख 26 जुलै सेम त्याच दिवशी रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्याकडे पुरामध्ये अडकली होती आणि ते 12 तास रेस्क्यू, जगातलं मोठं रेस्क्यू आपण टी व्हीवर सगळ्यांनी पाहिलं। तर त्यावेळेस सेम तसाच पाऊस झाला, पण तो निम्म्याने कमी होता।
म्हणजे जो 2005ला आपल्याकडे 1000 ते 1100 झाला होता 24 तासात, तर त्या 2019 साली आपल्याकडे तो 24 तासामध्ये 500 मिलीमीटर ते 600 मिलीमीटरच्या आसपास बदलापूर आणि आसपासचं भीमाशंकर, माथेरान, कर्जत ह्या पट्ट्यात सगळीकडे झालेला होता. तर त्यामुळे त्या वर्षी पण आपण पाहिलं, पण त्याची धास्ती ते निम्म्याने कमी होती, कारण तेव्हा पहिला आणि दुसरा मजला नव्हता गेला, फक्त ग्राउंडमध्येच 5-6 फूट केले का. तर आपल्याकडे पाऊस बघा निम्म्याने कमी 500 mm पडला होता. तसंच आहे, तर दरवर्षी हा असाच पाऊस होईल हे आपण गृहीत धरू शकत नाही. हे काही वर्षातनं म्हणजे 1000 mm तर शक्यच नाही आहे 100 वर्षात कधी होणं, पण 500 mmचा पाऊस हा आपल्याकडे काही वर्षाच्या अंतराने होऊ शकतो. कारण ती घटकं जर ती पूरक घटक म्हणजे आपण जे म्हणतो वाऱ्याचा वेग, नंतर बाष्पीभवन आणि ते सगळं गणित जुळून आलं तर 500 mm हा आपल्याला सर्वसाधारणपणे कुठल्याही वर्षी होण्याची शक्यता असते. पण जरी ती शक्यता असते ती दरवर्षीच होईल हे आपण काही ठामपणे सांगू शकत नाही, किंवा ते होईलच याची शाश्वत आपण सांगू शकत नाही. तर ह्या वर्षीचं आपण पाहिलं तर यावर्षी आपल्याकडे ऑलरेडी 15 दिवसमधनं जुलैच्या फक्त 2च दिवस त्यावेळेस चांगला पाऊस झाला होता बऱ्यापैकी. त्याच्यानंतर आपल्याकडे पाऊस या मनाने जुलैमध्ये या महिन्याने अजून कमीच पाऊस आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जुलैचा पाऊस आपण अनुभवलेलाच नाही. तो काल रात्रीपासून आज आपण कुठे आज बऱ्यापैकी जाणवतोय. तर आता ही सुरुवात असल्यामुळे पुढचे येणारे काही दिवस म्हणजे एक आठवडाभर ज्याच्यामध्ये 26 तारीख आहे, तर तोपर्यंत पाऊस चांगला टिकण्याची शक्यता आहे. आणि ते आपल्यासाठी गरजेची पण आहे, कारण आपल्याकडे आज 12वी धरण फक्त 46% भरले, मुंबईची धरणं तर फक्त 40% भरली आहेत. तर ती 70-80% जाण्यासाठी हा एक आठवडा पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पाऊस आपल्याकडे चांगला होईल हे आपण अपेक्षा आणि तशी आपण एक भविष्यवाणी करतोय. तर त्यामुळे हे धरणाची पातळी जी अजूनपर्यंत कमी आहे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत, कारण आपल्याकडे 2022 आणि 21मध्ये ह्याच्या आधीच धरणं लवकर भरलेली होती, पण यावेळेस उशिरा असल्यामुळे अजून धरणाची पातळी सामान्य गाठलेली नाही. त्यामुळे हा पाऊस आपल्याला आवश्यकच आहे. आणि दुसरी गोष्ट असं उल्हास नदीच्या आजूबाजूला रहिवाशांसाठी मी सांगू शकतो की उल्हास नदीच्या आजूबाजूला आपण सखल भागात राहतो म्हणून आपल्याकडे ते पाणी येतं. नदी जी त्याची पात्र आहे ती 15 ते 16 मीटरपर्यंत पात्रमध्ये पाणी येण्याची ही सामान्य घटना आहे. दरवर्षी मोठा पाऊस आपल्या आजूबाजूच्या घाट परिसरात झाला म्हणजे लोणावळा, कर्जत, माथेरान, भीमाशंकर ह्या इथून हे उल्हास नदीचं उगम आहे, त्याचं पाणी येतं. तर तिथून हे पाणी जेव्हा तिथे 200, 250, 300 मिलीमीटरचा पाऊस होतो त्या घाटांमध्ये आणि जोडीस बदलापूरचा 150-200 मिलीमीटरचा पाऊस, तर ती एकंदरीत सगळा हा पाऊस पाहून ती नदीचं ते रूप आपण वाढलेलं दिसतं. तर ते सामान्य घटना ती दरवर्षी तुम्हाला दिसणार आहे. हां, आता पात्राच्या बाहेर येईल की नाही येईल हा ती नदीचं पात्र पूर्ण भरल्यावर त्याच्यानंतरचे पुढचे 2 दिवस पाऊस कसा राहील त्याच्यावर ते गणित अवलंबून राहतं. आणि ते आपल्याला त्या क्षणीच कळू शकतं जेव्हा तुमची नदी पूर्ण भरलेली आहे आणि त्याच्यानंतर 24 तासात काय पाऊस होणार आहे. त्या अनुषंगाने आपण तेव्हाच आपण सांगू शकतो की लोकांनी खरंच काळजी करण्याची गरज आहे की नाही. आणि आपण आजपासूनच 26 तारखेची भीती किंवा पुढच्या 4 दिवसाची भीती आपण काही बाळगायची आवश्यकता नाही आहे. अजूनपर्यंत सगळी सामान्य स्थिती आहे आणि आपल्याला पुढचे 4-5 दिवस पावसाची आवश्यक आहे. फक्त हा 200 मिलीमीटर हा पाऊस दिवसाला होणं सामान्य आहे. जर 300-400 mm होणार असेल तर त्यावेळेस ही परिस्थिती येऊ शकते, पण ती होईल की नाही होईल आपण आत्तापासून ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे आपण त्याची काळजी आत्तापासून करण्याची काहीच आवश्यकता नाही. तसं काय असेल तर मी ते माझ्या माध्यमातून माझं ट्विटर हँडल आहे त्याच्यावर मी दरवेळेस अपडेट देतच राहतो. आणि बरेच आता ह्याच्यात जे तुम्ही पाहतात ते मला फॉलो पण करत असतील, त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यानुसार मी ते तुम्हाला पुढे सूची म्हणजे तशी देईल की तशी काही शक्यता आहे का काय. आपल्याकडे आपण हवामान रेकॉर्डिंग केल्यामुळे आपल्याकडे पाऊस पण मोजला जातो. त्यामुळे आपल्याकडे ते लगेच आपल्याला कळेल की 100 mm झालं आहे का 300 झालं का 400 mm झालं आहे. आजच्या दिवसाचं पाहिलं आज आपल्याकडे 120 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हा सामान्य पाऊस आहे. असाच पाऊस पुढचे 2-4 दिवस आपण अपेक्षित करतो त्याप्रमाणे होणार. पण 200च्या वर पाऊस जाईल की नाही जाईल ती त्यावेळेसची घटना आणि त्यावेळेसची परिस्थिती सांगेल. त्यामुळे त्याची काळजी आत्तापासून आपल्याला कोणाचीच करायची आवश्यकता नाही. जसं तुम्ही म्हणाला 100 आता 120 mm पाऊस आज पडलेला आहे. आपण बघतोय रोज जर 120 किंवा 100 mm चा पाऊस पडला आणि मध्ये मध्ये असा थांबून पाऊस पडला तर काही भीतीचे कारण नसतं. पण सतत जर पाऊस पडला 400 ते 500 mm चा आणि जेव्हा उल्हास नदीची जी धोक्याची पातळी 17.5 बरोबर ही जर गाठली तर मग सखल भागात पूर परिस्थिती निर्माण होईल. कारण सखल भाग हे नदीच्या पात्राच्या थोडे खाली असतात
त्यांचं त्यामुळे त्या भागांमध्ये लगेच पाणी शिरण्याची प्रक्रिया सुरू होते. पण ही 17.5 वर आल्यावरच आपण हे करू शकतो. 16.5 ही आपण वॉर्निंग लेवल ही आपल्या यंत्रणेनेच आखून दिली आहे. त्या 16.5ला गेल्यावर आपण फक्त तयारीला लागावं, जेणेकरून 17.5 गेलं तर आपल्या घरात नुकसान होऊ नये म्हणून. या 16.5ला आल्यावरच लोकांनी त्याची तयारी करायला म्हणजे राहण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं. 15पर्यंतच्या पातळीपर्यंत काही विशेष धोका नाहीये. हे आपण सहजपणे आपण करू शकतो. आणि 14 ते 15पर्यंत राहणं हे सामान्य नदीची स्थिती आहे. आणि पावसाळ्यामध्येच आपली नदी वाहते. इतर वेळेस नदीला पाणी खूप कमी असतं, कारण ती 10 मीटरच्याही खाली असते. त्यामुळे लोकांना वाटतं की हीच 10 मीटर म्हणजे नदी आहे, पण ऍक्च्युअली नदी ही 12 ते 14 मीटर जी आहे ती ऍक्च्युअल नदी आहे असं आहे. तर त्यामुळे 12 ते 14 मीटर म्हणजे आपण आता म्हणतोय आपली जी बदलापूरच्या नदीवरती जी चौपाटी आहे, जी बांधण्यात आलेली चौपाटी आहे, ते ऍक्च्युअल नदीचं पात्र आहे. करेक्ट आहे, पात्राच्या अगदी किनाऱ्याला आहे. त्यामुळे ज्या पात्र ऍक्च्युअल 14 का 15 गाठतं तेव्हा आपल्याला कळतं की उल्हास चौपाटी ही बुडली. पण ही पूर्ण नसून ती नदीची सामान्य पात्र आहे असं आहे. नदी त्याच्या तिथपर्यंत पात्रापर्यंत जी वाहते त्याला आपण नदीचं पात्र म्हणतो. तर जी चौपाटी आपण ती एकदम एक्झॅक्ट पात्र आहे, त्यामुळे त्या पात्राच्या लेवलला पाणी आलं की ती चौपाटी बुडते. तर चौपाटी साधारण 14 मीटरच्या पाण्यामध्ये पण बुडण्याची शक्यता आहे, पण तो पूर नाही आहे. पूर हा तुमचा 16.5च्या पुढे गेल्यावर हे वॉर्निंग लेवल गाठल्यानंतर 16.5 पर्यंत हा पूर नसतो. आपल्याला ही म्हणजे जी अथॉरिटी आहे CWC, जी या सगळ्या नद्यांचा अभ्यास करते, त्यांनीच ही घालून दिलेले निर्देश आहेत. त्याप्रमाणे 16.5 हे वॉर्निंग लेवल आहे. तर त्यापासून आपण सखल भागाच्या लोकांनी तयारीमध्ये राहण्याची आवश्यकता असते. त्याच्या खालच्या लेवलला पूर नसतो. 16.5 पर्यंत ही पुराची रेषा नाही किंवा पूरही नाही, फक्त ही वॉर्निंग लेवल आहे. तुम्ही कधीपासून हवामानाचा अभ्यास करताय? कारण हा जो तुमचा अनुभव आहे, हा गेल्या अनेक वर्षांपासून तुमचा अनुभव आहे. तुम्ही गेल्या किती वर्षांपासून या सगळ्याचा अभ्यास करताय, आणि एवढ्या वर्षाच्या अभ्यासात तुम्ही बदलापूरकर म्हणून काय निष्कर्ष काढले आहेत की बदलापूर शहरात जी पूर परिस्थिती निर्माण होते ती एका पर्जन्यामुळे निर्माण होते, की याला कुठेतरी मानवनिर्मित देखील कारण आहे? हां, आता मी अभ्यास करतोय जवळजवळ गेले 25 वर्ष, पण त्यातल्या त्यात नीट अभ्यास म्हणलं तर आपला 26 जुलै 2005च आपण बोलू शकतो. आणि तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे माहिती आहे की खूप मोठी हानी झाली होती. त्यामुळे मग आपण बोललो की आपण हा अभ्यास आता अजून चांगल्या स्तरावर नेऊन पूर्ण सगळीकडे याची जागृती केली पाहिजे आणि हवामान रित्या सगळ्यांना आपण सक्षम केलं पाहिजे. म्हणून 2005 पासून म्हणू शकता की मी हा अभ्यास करतोय तेव्हापासून. म्हणजे आज ह्या गोष्टीला जवळजवळ 20 वर्ष उलटून गेले. तेव्हापासून मी करतोय. तर त्याच्यानुसार आत्तापर्यंत मी अभ्यास केलेला आहे. तर ही जी नदीला पूर येण्याची जी घटना आहे ही 75% ते 80% मी सांगेल ही नैसर्गिक बाब आहे. कारण हा पूर येणं मानवनिर्मित फक्त आपण एवढ्यासाठी म्हणू शकतो, मानवाने नदीच्या पात्राजवळ जाऊन अतिक्रमण करून आपण तिथपर्यंत आपली बिल्डिंग नेल्या किंवा तिथपर्यंत आपण रहिवासी नेली, तर ती पूर रेषा आपण आधी आखली नाही गेली की बाबा नदी पात्रापासून 1 किलोमीटरच्या दाऱ्यामध्ये नो डेव्हलपमेंट झोन किंवा बिल्डिंग बांधण्याच्या परवानग्या नाही पाहिजे. त्या नव्हत्या, म्हणून त्या आपण पुराला ग्रास जातोय. पण तुम्ही जर नदीच्या पात्रापासून 1 ते 2 किलोमीटर जर आतमध्ये असाल आणि जी नदी पात्राची जी 17.5 आहे त्याच्यावर जर आपली बिल्डिंग असेल तर तुमचं दरवर्षीच पूर कधी यायची शक्यता नाही. आपण जे वॉर्निंग लेवलच्या काही जे सखल भाग आहेत त्यांची जी नदी पात्राच्या खालच्या स्तराला काही बिल्डिंग असल्यामुळे ती पुराचं पाणी थेट लगेच त्यांच्या याच्यामध्ये ते येतं. त्यामुळे आपण ते म्हणू की 20% आपली थोडी चुकी, पण 80% पूर येणं हे नैसर्गिक बाब आहे. का आता सांगतो, पूर हा फक्त आपल्या बदलापुरात नाही, पूर हा पृथ्वीवर सगळीकडे येतो. कारण भारतच त्याच्यासाठी ग्रास नाही, चीनमध्ये सुद्धा महापूर आपण पाहिलेत, ऑस्ट्रेलियामधले पाहिलेत, अमेरिके युरोपचे पाहिलेत. त्या सगळीकडे त्यांची जी सामान्य पर्जन्यमान आहे त्याच्या दुप्पट जर पाऊस झाला तर तो पूर येणं सगळीकडे स्वाभाविक आहे. त्यामुळे सगळीकडे जगामध्ये नदीच्या किनारी आणि हे पूर येणं सगळीकडे त्याचं म्हणजे हे येणं नैसर्गिक बाब आहे. तर आपल्याकडे पूर कसा येतो, आपल्याकडे पूर येण्यासाठी आपल्याकडे उल्हास नदीचं पात्र बाहेर येणं हे मेन घटक आहे. तर उल्हास नदीचं पात्र कसं
पूर यायची काही स्थिती नसते. हे नदीच्या पात्रात जे पाणी आहे हे 12 ते 14 मीटर हे पूर्ण पावसाळा येणार आहे. जेव्हा जेव्हा 200-250 मिलीमीटरचा पाऊस घाट माथ्यावर पडेल, आपल्या कोंडेश्वर माथेरान डोंगर रंगात पडेल, बदलापूरमध्ये पडेल, तर ह्या भागांमध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा नदीचा प्रवाह वाढणं ही सामान्य स्थिती. पण ती पुरामध्ये रूपांतर होईल की नाही ती तेव्हाची हवामानाची परिस्थिती आणि त्या नदीचं वाढलेलं पात्रानंतरचे पुढचे 2 दिवस ते महत्त्वाचे असतात. आता उदाहरणार्थ आपण एक 18-20 जुलैच्या आसपास नदीने 16.1 धोक्याची पातळीच्या जवळ इशारा पातळी गाठलेली होती. तेव्हा लोक धास्तावले होते. पण त्याच्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी पाऊस एकदम कमी झाला. पाऊस कमी झाल्याने नदीची पातळी पुन्हा सामान्य 12-14 मीटरवर येऊन गेली आणि आपल्याला पूर काय आला नाही. तसंच आहे प्रत्येक वेळेस तसंच होणार आहे. नदी इशारा पातळीपर्यंत येईल आणि पाऊस कमी झाला की पाण्याची पातळी पण कमी होणार. पण इशारा पातळीनंतर पुढचे 2 दिवस जर परत असा 250-300 मिलीमीटरचा पाऊस सगळ्या पट्ट्यात पडला आणि त्यात बदलापूरमध्ये सुद्धा 400 mm समजा झाला तर मग हे व्हायची शक्यता असते की आपल्याकडे 2005ला झाली, त्याच्यानंतर एक 2014ला सुद्धा पूर आलेला होता, 2019ला आली आणि 2021ला अशी घटना 2 वेळा झाली आठवड्यातून. त्यामुळे ह्या एक ठराविक वर्षांमध्ये आले. पण असं झाल्यामुळे बघा मी आता तुम्हाला सांगितलं 5, 2014, 19 आणि 21 म्हणजे आता गेल्या 20 वर्षात अशी परिस्थिती फक्त 4 का 5 वेळा झालेली. उरलेल्या 15 वर्षात पाणी नाही आलेलं आहे. पण पाऊस होता, तो पाऊस होता, आपली धरणं भरली, सगळं झालं का तो पाऊस सामान्यरित्या पडला आणि रोज जो 100-150 पडायला पाहिजे त्या रीतीने 100 ते 200 mm आसपास पडून 2 दिवसांनी 3 दिवसांनी त्याचा जोर उसरून सामान्य झालेला आहे. त्यामुळे त्या उरलेल्या म्हणजे आपण गणित पाहिलं तर 20 वर्षांमध्ये फक्त पुराची परिस्थिती आपण ही 5 ते 6 वर्षच अनुभवली असेल, पण 15 वर्ष पूर्ण आलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावर आपण निकष काढू शकतो की पूर हा दरवर्षीची घटना नाही आहे, काही ठराविक वर्षांनी येण्याची घटना आहे. फक्त एवढंच आहे 2019 आणि 21 ह्या 2 वर्षामध्ये लागोपाठ आल्यामुळे आपल्याला जी जास्त भीती बसते की आता दरवर्षी येणार का म्हणून असं आहे. पण 2005 नंतर आपल्याकडे पूर थेट 2014ला आला होता. म्हणजे आपल्याकडे 9 वर्ष अजिबात पूर आलेला नव्हता. मग आपण काय म्हणायचं 9 वर्ष पाऊस न पडला का? नाही, पाऊस तर तेव्हाही पडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाला घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त नदी जेव्हा इशारा पातळी गाठेल आणि त्याच्यानंतर अजून 2 दिवस पुढची तशीच पावसाची शक्यता आहे का, ती जर असेल तर आपण त्याप्रमाणे तशी आपण ऑलरेडी आपण ते हवामान जेव्हा आपण व्यक्त करतो आपली अंदाज तेव्हा आपण सांगण्यात येईल की ही धोक्याची स्थिती होण्याची शक्यता आहे की नाही. मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. आपण जे यंत्रणा उभी केलेली आहे, आपण जी दाखवते, पाऊस कमी झाल्यामुळे आपण आता दाखवू शकतोय, तर ही यंत्रणा कशी काम करते आणि याचा अभ्यास तुम्ही कसा करता, म्हणजे काय मला? आता ह्या यंत्रणेमध्ये आपण जसं आपण पाहतो ह्याला आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्र आपण याला म्हणतो. तर हे आपण US मधनं इम्पोर्ट करून मागितलं आहे खास आपल्याला 24 तास या हवामानाची माहिती मिळवण्यासाठी. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये पाऊस मोजला जातो, नंतर आर्द्रता आपली किती आहे, म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये बोलतो खूप घाम येतोय किंवा खूप चिकचिक होते, तर त्याच्याने आर्द्रता, तापमान, जसं उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो 40 डिग्री तापमान झालं आहे, आज खूप भाचकं ऊन आहे. नंतर थंडीमध्ये आपण म्हणतो आज थंडी वाजते, तर तेव्हा आपल्याकडे तापमान 10 ते 12 डिग्री यायची शक्यता असते. तर ते तापमान मोजण्याचं काम. नंतर आपण जे एक पाहत असाल एक गोल जे वाट्यात त्या फिरतात त्याला आपण म्हणतो विंड वेन, त्याच्यानी विंड ॲनोमीटर म्हणतो त्याला. तर त्याच्यानी हवेचं वेग म्हणजे आता हवा जी चालू आहे बदलापूरमध्ये ते वेग, तर जेवढ्या ते जोरात फिरेल चक्र तेव्हा तेवढे वाऱ्याचा वेग आणि जे त्याच्या मागे बाणसारखं दिसते ते विंड वेन म्हणतो त्याला. पण ती दिशा दाखवतो, हवा आपली पश्चिमेवरनं येते, दक्षिणेकडनं येते का उत्तरेकडनं येते. तर हे दर 16 सेकंदाला ही जी डिव्हाइस आहे आपलं, हे आपलं खाली कन्सोल आपण त्याला म्हणतो, जे मेन युनिट आहे त्याच्यावर आपल्याला ते दिसत राहतं आणि दुसरं क्लाउड थ्रू ते डायरेक्ट इंटरनेटवर सुद्धा प्रक्षेपित होतं. त्यामुळे आपण ते ऑनलाईन सुद्धा डेटा बघू शकता. ऑनलाईन मी ऑलरेडी पब्लिश करतोय, तर ते ऑनलाईनमध्ये सुद्धा जे कोण इच्छुक असतील आज बदलापूरमध्ये किती पाऊस झाला काय, तर ते ऑनलाईन त्यांच्या लिंकवरनं सहज ती अवेलेबल आहे त्यांना. त्यामुळे त्यांना त्यांच्या एक क्लिकवरनं जगाच्या पाठीवरनं कुठूनही ज्यांना बदलापूरचं लाईव्ह वेदर अपडेट बघायचं असेल तर ह्याच्यामार्फत कोणी बघू शकतो. त्यामुळे 24 तास ह्याचे वेदर डिटेल अवेलेबल आहे. वायफायला कनेक्टेड असल्यामुळे ते ऑनलाईन आहे. त्या ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही इवन मुंबईला कामाला निमित्त असाल तरी मुंबईमधनं सुद्धा बदलापूरचं लाईव्ह
हवामान तुम्ही ट्रॅक करू शकता की बाबा बदलापूरमध्ये समजा तुम्हाला घरून फोन आला की खूप मुसळधार पाऊस पडतोय, तुम्ही लवकर ऑफिसमधून निघा, तर तेव्हा तुम्ही जर क्लिक केलं आणि ही माझी वेबसाईट उघडली तर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की बदलापूरमध्ये एका तासात एवढा पाऊस झालाय किंवा एवढा पावसाचा वेग आहे. आता आपण बघतोय हा जो बाण ज्या दिशेला गेलेला आहे तिथून हवा येते, कारण ढग त्या बाजूनं सरकत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कळून येतंय की त्या बाजूनं ती हवा येते. करेक्ट आहे. ती आपली आपण जसं म्हणतो नैऋत्य मोसमी पाऊस, नैऋत्य मोसमी म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून आपण त्याला म्हणतो, आणि तो बाण आता आपला साऊथ वेस्टलाच फेस होतोय, जो इथे साऊथ वेस्टची दिशा आहे, त्यामुळे नैऋत्य साईडनीच हवा येत आहे आत्ता, त्यामुळेच आहे. त्यामुळे आपण जे शिकलो आहे शाळेमध्ये भूगोलमध्ये की नैऋत्य मोसमी वारे, नैऋत्य मोसमी पाऊस कसा येतो, तर ते आपल्याला प्रात्यक्षिक याच्यातनं कळते की वारं हे कसं नैऋत्यकडनंच येत आहे आणि नैऋत्यकडनंच ढग पण येताना तुम्हाला दिसत आहेत बाण्याच्या दिशेकडनंच, आणि ते आपल्याकडनं समुद्रावरनं, अरबी समुद्रावरनं बाष्प घेऊन आपल्याकडे पाऊस आज पाडतात आणि तो घाट पर्यंत जाऊन आपली सगळी धरणं, भात शेती आणि इतर जे उपयोगी आपल्याला पावसाळा ऋतू जे सगळं अवलंबून आहे, आपली सगळी व्यवस्था आज ही आपण म्हणजे आपण असं पाहिलं का तर भारत हे आपलं ॲग्रिकल्चरच कंट्री आहे, त्यामुळे आपल्याला पाऊस आपण म्हणतो की पाऊस आपला खरा होम मिनिस्टर आहे म्हणून, कारण तुमच्या 4 महिन्याच्या पावसावर पूर्ण वर्षाचं गणित चालतं. त्यामुळे पाऊसची भीती न बाळगता तुम्ही पावसाचा आनंदच घेतला पाहिजे, कारण आपल्याकडे वर्षातनं 4 महिने आपल्याला निसर्ग सगळीकडे हिरवगार चादर पसरवतो धबधब्याच्या स्वरूपात. हा पण एवढा आहे की रील्सच्या नादामध्ये लोकांनी धबधब्यांमध्ये उड्या मारण्याच्या ऐवजी एक काही अंतरावर, सुरक्षित अंतरावरनं त्याची मजा घ्यावी, जेणेकरून निसर्गाचा आनंदही लुटता येईल आणि तुम्हाला त्याचा आनंदही मिळेल. फक्त त्याच्यामधनं, कारण कसं आहे पाऊस हा असा असतो की डोंगरावर जोरात चालू आहे, आत्ताच आपल्याला ते खाली जिथे आपण ते कळत नाही, तर तिकडे 1 तासामध्ये समजा 50 मीटर पाऊस झाला असेल तर ते पाणी एकदम अचानकरित्या वाढणार आहे. त्यामुळे जर तुम्ही त्याच्यात असाल, जसं आम्ही बऱ्याच बातम्या पाहिल्या की सगळे अडकले त्या पाण्यामध्ये, तर पाण्याला प्रवाह कधी पण वाढू शकतो. त्यामुळे प्रवाहावाल्या पाण्यामध्ये आपण उडी किंवा त्याच्यात पोहणं टाळावं, जेणेकरून आपल्याला नुकसान होणार नाही, पण आनंद जरूर लुटावा. या उपकरणाचं नाव काय आहे? याला आपण स्वयंचलित हवामान केंद्र, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन त्यालाच म्हणतो. उपकरणाचं नाव असं त्या कंपनीसर बदलत राहतं. आपलं जे आहे हे आपण अँबियंट वेदर स्टेशन म्हणून, अँबियंट वेदर एक कंपनी आहे US ची, तर ते हे मॅन्युफॅक्चर करतं. ते त्यांचं अमेरिकेमध्ये सगळीकडे सगळ्या लोकांनी हे बसवले आहेत, पण भारतामध्ये जे फक्त हवामान अभ्यासक आहेत किंवा जे हवामानसाठी उत्सुक असतात त्याचकडे तुम्हाला सापडेल. त्यामुळे ते आपल्या भारतामध्ये ठराविक ठिकाणीच हे फक्त पाहायला मिळेल, आणि बाकी जे आपल्याला हवामानचे रिपोर्ट येतात ते आपल्याला आपलं भारतीय हवामान खातं म्हणजे IMD वेदर डिपार्टमेंट ते आपल्याला ठराविक फक्त शहरांचीच फक्त माहिती देतं. जसं मुंबई आहे, पुणे, नाशिक, सातारा ह्या ठिकाणची हवामानची माहिती आपल्याला ते का तापमान का तिकडचा पाऊस देतात. आपल्याला आपला पाऊस पाहिजे असेल तर आपण हे बदलापूरसाठी आपण हे केंद्र उभं केलेलं आहे. त्याच्यातनं आपल्याला हे मी आणि आज नाही, हे गेले मी 10 वर्ष करते, 2012 पासून माझ्याकडे. त्यामुळे बदलापूरचे सगळे वेदर रिपोर्ट्स आणि बदलापूरचे सगळे आकडेवारी, तापमान, पाऊस सकट सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. याची अॅक्युरेसी किती सांगू शकाल तुम्ही? म्हणजे ह्या यंत्रणावरून मिळणारी जी माहिती असते त्याची अॅक्युरेसी किती सांगाल? याच्यात अॅक्युरेसी आपण 90 ते 95% म्हणू शकतो. जी 5% असते ती डिव्हाइस एरर म्हणून हे सामान्य कुठल्याही क्षेत्रासाठी लागू असते. तर 90 ते 95% याच्यात अॅक्युरेसी आहे. फक्त 5 ते 10% आपण बोलू शकतो की थोडं वर खाली होऊ शकतं, पण ते प्लस मायनस 95% मध्ये 5% प्लस मायनस हे प्रत्येक डिव्हाइससाठी हे नॉमिनल असतं. त्याच्याबरोबर ते स्वतः पण ते गाईडलाईन्स पण तसे देतात की यू कॅन रेफर विथ प्लस मायनस 5% एरर. त्यामुळे 5% सोडलं तर 95% ह्याच्यातलं रिपोर्टिंग सगळी अॅक्युरेसी करेक्टच असते. तुम्ही याचा अभ्यास कसा काय सुरू केला? म्हणजे तुम्ही याच्याविषयी काही माहिती किंवा कुठेतरी कोर्स किंवा काय असं काही? नाही, हे मला म्हणजे लहानपणापासून, बालपणापासून शाळेमध्ये असलो 3री-4थी पासून मला आवड होती. मला माझा आवडता ऋतू हा पावसाळा आहे. पावसाळा आला की मी लहानपणी एकदम खुश व्हायचो आणि 4 महिने सतत पाऊस राहावा. म्हणजे भले ट्रेन बंद झाल्या, घरी राहायला लागलं म्हणजे लोकांना, तरी लहानपणीचं ते आपलं बालपण मन असतं की ते असं वाटतं सारखं पाण्यात राहावं आणि मजा मस्ती लुटावी. त्यामुळे पावसाळा मला खूप आवडायचा. मग पावसाळा आवडत असल्यामुळे हळूहळू जसं मग आपण मोठं होत गेलो, 7वी-8वी मध्ये आपण जसं गेलो की मग हा पाऊस
आणि भूगोलामध्ये आपल्याला यायला लागलं नैऋत्य मोसमीचे धडे आणि मग मान्सून सिस्टीम आपल्याला यायला लागली. मग तेव्हा मला त्याच्यात रुची निर्माण झाली की हा पाऊस कसा तयार होतो, ढग कसे निर्माण होतात आणि अरबी समुद्रावरून एवढं बाष्प येऊन संपूर्ण भारतभर कसं पसरवतात, कसा आहे. त्यामुळे मग मी त्याच्यात इंटरेस्टने अभ्यास हा करायला लागलो. म्हणजे माझं व्यवसाय शिक्षण वेगळं आहे, मी इंजिनियर असून IT मधलं माझा जॉब वेगळा चालू आहे, पण हे मी पॅरलली माझं मी डेव्हलप करत गेलो आणि त्यानुसार मी हे हवामानचं 10 वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि 2005 पर्यंत म्हणजे 2002 पर्यंत मला बऱ्यापैकी माहिती मिळून गेली होती. त्याच्यानंतर मग कॉलेजला गेल्यानंतर आजूबाजूला इंटरनेटवरनं जसं आपल्याकडे कॉम्प्युटर आला, मग काही साईट्सवरनं आपण वेदर फोरकास्ट पाहिले, त्याच्यात स्टडी केले आणि त्यानंतर 2005ला मोठा पाऊस होणार आपल्याला माहीत होतं, पण 1000 मिलीमीटर होईल तेही कोणीच भाकीत केलं नव्हतं. मोठा पाऊस होणार आपल्याला माहीत होतं, पण तेव्हा सोशल मीडिया आणि याचा अभाव होता म्हणून आपण सगळ्या लोकांना सांगू शकलो नाही. फक्त आपल्या बिल्डिंगच्या मित्रमंडळामध्ये, कॉलेजच्या मित्रांमध्ये एवढ्या लोकांनाच आपण अलर्ट देत होतो. पण 2005च्या घटनेनंतर आपण बोललो की ह्याचा अवेअरनेस अजून वाढून आपण अजून सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोचवली पाहिजे आणि हवामानरित्या जागरूक आपण सगळ्यांना बनवू. म्हणजे फक्त पावसाळ्यात नाही, मग ते उन्हाळ्यामध्ये 12 ते 4 उन्हात न फिरणं असो किंवा मग तुम्ही पाणी पित राहा जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही. थंडीमध्ये जर तुम्ही गावाकडून किंवा कुठून बाईकवर नाही तर कानटोपी घालून वगैरे तुमचं थंडीपासून संरक्षण. तर या व्यतिरिक्त सगळ्याच आपण हवामानरित्या लोकांपर्यंत माहिती पोचवली पाहिजे. त्यामुळे मग मी ह्याचं आकलन करून जसं आपलं 2009-08 नंतर तुमचं ऑर्कुट, मग फेसबुक ह्या ज्या सोशल मीडिया यायला लागल्या त्याच्यावरनं मग मी एक रिपोर्टिंग करायला लागलो, मग त्याचं ॲनालिसिस द्यायला लागलो आणि मग असे ग्रुप आपले जुळवून मी काही मित्रमंडळ पण ह्याच्यातले म्हणजे ज्यांना हवामानविषयी खूप आवड आहे किंवा त्यांचं पण त्याच्यात पॅशन हॉबी आहे, मग ते मित्र मी जुळवलो. त्यामुळे माझ्या आपल्या मुंबईमध्ये किंवा भारतात असे खूप हवामान अभ्यासक आणि मित्र आम्ही जमवले आहेत. त्यामुळे आमचा तो एक ग्रुप पण आहे ज्याला आम्ही ॲमेचर वेदर मेट्रोलॉजिस्ट असं म्हणतो. तर ते पण आपल्याला तसे ग्रुप्स आपल्याला पूर्ण भारतभर आपल्यासारखेच असणारे, आवड असणारी खूप आम्हाला असे मित्र मिळालेत ते आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे ट्विटरवरनं वगैरे सगळीकडे माध्यमांमध्ये द्यायला लागलो. त्याच्यानुसार मग आणि 2019ला जी महालक्ष्मीची घटना झाली त्याच्यानंतर हे प्रामुख्याने म्हणजे जास्त मीडियापर्यंत पोहोचलं. आता 2018पर्यंत भले मी देत होतो पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं किंवा ते दिसत नव्हतं एवढं. पण 2019च्या महालक्ष्मीच्या घटनेच्या वेळेस बऱ्याच मीडिया पर्सन लोकांनी आपल्याकडे पाहिलं आणि सगळे इन्फॉर्मेशन्स बघितल्या आणि त्याच्यानंतर मग मीडियावाल्यांनी मला रिपोर्ट करायला सुरू केलं आणि माझे काही हवामान अंदाज असतील का काय असतील ते पेपरमध्ये, TV मध्ये यायला लागले. आणि त्याच्यानंतर मग 2019पासून ते आता 24पर्यंत सातत्याने आपण या विषयीचा पाठपुरावा करून म्हणजे आपण आपल्या ब्लॉगवर पण प्रदर्शित करतो, पण आपण व्यवस्थितरित्या मीडिया थ्रू सामान्य नागरिकांना पण सगळीकडे आपण अपडेट त्याचे पोहोचवतो. बदलापुरात आता आपण बदलापूरचा अभ्यास करतोय आणि बदलापुरात तुम्ही राहता, तर बदलापूर शहराची स्थिती बघता दरवर्षी साधारण बदलापुरात 4 महिन्यात किती पाऊस पडतो? तर आता वार्षिक सरासरी जी पावसाची असते ती निकषानुसार आपण 30 वर्षाचा अभ्यास करून 30 वर्ष जो पाऊस मोजलाय त्याच्या आकड्यानुसार आपण पाऊस ठरवला जातो. तर आपण त्यातल्या त्यात 15 वर्षाचा अभ्यास करून ठरवला आहे आणि त्याच्या निकष काढले. त्यानुसार आपल्याकडे बदलापुरात साधारण 3000 ते 3200 मिलीमीटर पाऊस हा आपल्याकडे 4 ते 5 महिन्यात होतो. म्हणजे ऑक्टोबरमध्ये पण पहिले 15 दिवस थोडे पावसाचे असतात, त्यामुळे मी ऑक्टोबर पण सांगतोय. पण शक्यतो 3000 ते 3200 मिलीमीटर आपल्याकडे सरासरी आहे आणि तो पाऊस आपल्याकडे दरवर्षीरित्या कमी जास्त प्रमाणात होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ काही वर्षी 4000 पण होऊ शकतो पाऊस, म्हणजे सामान्याच्या 10% जास्त. काही वर्ष कमी झालं तर 2500 पण होऊ शकतो. तर असं करून काही वर्ष 2500 झालंय, काही वर्ष 3000 झालंय, काही वर्ष 3.5. तर असं एकत्रितरित्या आपण जे अभ्यास केला तेव्हा आपण निकष काढतो की सरासरी आपल्याकडे 3000 ते 3200 मिलीमीटर पाऊस आहे. आणि हा आपला अभ्यास जो हवामान खात्याचा अभ्यास आहे त्याच्याशी पण मिळतोय. कारण आपल्या आजूबाजूला जे स्टेशन आहेत, म्हणजे आपण आता बाजूला आपण कर्जत घेतलं तर कर्जत आपल्यापासून जवळ आहे आणि कर्जत आपल्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. ते पण उल्हास नदीच्या पायथ्याशी आणि घाटमाथ्याजवळ आहे. त्यांची सरासरी 3500 मिलीमीटर आहे आणि आपली 3200 आहे. त्यामुळे हा आपला अभ्यास बरोबर आहे हे आपण त्याच्या निकषानं सांगू शकतो. कारण तिकडे घाट जवळ असल्यामुळे अजून 300 मिलीमीटरची सरासरी जास्त आहे. माथेरान हे घाट रांगेतच आहे, त्यामुळे माथेरानची सरासरी आपली
5 ते 5,500 सरासरी आहे. त्या आपण पायथ्याशी असल्यामुळे आपल्याकडेही 3 ते 3,200 सरासरी आहे. ठाण्यामध्ये गेलं तर ठाण्यामध्ये 3,000 आहे आणि मुंबई हे समुद्र किनारे तिकडे 2,500 सरासरी आहे पावसाची. तर हे मग तुम्ही आजूबाजूचे अभ्यास जर आकलन केला त्यानुसार आपली बदलावरची सरासरी 3,000 ते 3,200च्या आसपास ही सामान्य सरासरी आहे. त्यामुळे एवढा पाऊस आपल्याकडे या 4 ते 5 महिन्यात होतो. कधी कधी हवामान खात्याचा अंदाज देखील चुकतो. म्हणजे त्या दिवशीची जी घटना आहे की हवामान खात्यानं वर्तवलं होतं की पाऊस खूप पडेल आणि त्या अनुषंगानं ठाणे आणि त्याच्यानंतर मुंबई जिल्ह्यात सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती आणि नेमका त्या दिवशी पाऊस पडलाच नाही. तर असं झाल्यानंतर सोशल मीडियावर बरेच कमेंट्स येतात किंवा मीम्स येतात वेधशाळेवरून. तर हा जो सगळा प्रकार होतो तो कशामुळे होतो? आता हवामान हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे. का तर ह्याच्यामध्ये कोणी ठोसमध्ये 100% शाश्वत सांगू शकत नाही. त्याला म्हणून आपण त्याला म्हणतो हवामान अंदाज आणि फोरकास्टचं जर तुम्ही मिनिंग काढलं डिक्शनरीमध्ये तर ते प्रोबॅबिलिटी असतं आणि ते कायमच 100% होईल हे शाश्वत नाही आहे. त्याची प्रोबॅबिलिटी 70 to 80% असते असं आहे. तर ते 70% तुम्ही म्हणू शकता की व्हायची शक्यता आहे. 30% ते आपण गृहीत धरायचं की ते निसर्गाकडे सोडून दिलेलं आहे की त्यामुळे आपण बोलू शकत नाही. आता त्यातल्या त्यात आता हे अलर्ट्स फेल का होतात तर होतं काय, आता ज्या दिवशी मुंबईमध्ये ॲक्च्युली तो पूर्ण अलर्ट सगळीकडे द्यायची आवश्यकता नव्हती माझं म्हणणं असेल. कारण तो पाऊस त्या दिवशी फक्त मुंबईपुरती मर्यादित होता, ठाण्यापर्यंतच होता. तुम्ही मुंबऱ्याच्या पुढे जर आलात डोंबिवलीपासून तो एवढा पाऊस त्या दिवशी नव्हता. त्यामुळे तुम्ही ठाण्यापर्यंतच्या शाळांना सुट्टी दिली ती योग्य होती. आणि तिकडे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर ट्रेनवर जिथं सक्कलबागेत पाणी साठून लोकांना ये जा करण्यासाठी दळणवळणाला त्रास होता. त्यामुळे तिकडे सुट्टी डिक्लेअर करून मी तर म्हणेल शासनाने चांगलं केलं, काही वाईट नाही. फक्त ते काय होतं, आता मुंबईसाठी अलर्ट दिला तर मुंबईला लागून असलेले ठाणे आणि रायगड आणि पालघर जिल्हे आहेत. त्यामुळे मग एक जिल्ह्याला दिला तर तिथं आहे समजा अलर्ट आपण नाही दिला आणि तिकडे चालू ठेवलं आणि नेमका पुढच्या काही तासात तिथं पाऊस चालू झाला. मग ते आता माध्यमाने आपण सामान्य लोक तक्रार तिथून पण करणार की तुम्ही मुंबईला सुट्टी दिली मग ह्यांना काय नाही दिली असं आहे भले तिथे. त्यामुळे आपण सुट्टी देताना सरसकट तो आणि त्याच्या आसपासचा परिसर बघितला जातो की पुढच्या काही तासात जर तिथे होणार असेल तर ती भीती मुंबईवरनं आपण लक्षात घेऊ. आणि इथं आपण आधी दिलं नाही आणि आज लोक अडकले आहेत आणि तिथं लोक अडकले अजून नाही, तिथं पाऊस नाही चालू होता तिथं आपण देऊन देऊ. तर म्हणून ती सुट्टी सगळीकडे जाहीर केली गेली. आणि दुसरं हे देऊन पाऊस का नाही झाला तर त्याचं कारण असं असतं कारण हवामानमध्ये खूप बदल सारखे होत असतात. हवामान हे काय म्हणतात त्याला ते डायनॅमिक गोष्ट आहे. म्हणजे जी प्रत्येक अर्ध्या तासाला 10 मिनिटाला म्हणजे आपण आत्ता बोलतोय वरती हवेच्या वरच्या स्तरांमध्ये काहीतरी बदल होत आहेत. तर ते बदल आपण कंटिन्युअस मॉनिटर करू शकत नाही, त्यामुळे ते अंदाज चुकतात. पण तसं पाहायला गेलं त्या दिवशीचा जो अंदाज आहे ठाणे जिल्हा आणि इथं पाऊस कमी होणार हे जर माझं कोणी ट्विटरचं आकलन केलं असेल तर ते त्यांना माहीत असेल की आपण सांगितलं जातं की पाऊस एवढा होणार नाहीये म्हणून. त्यामुळे पूर्ण आपण फेल झालो असं म्हणू शकत नाही. फक्त फरक काय आणि असं का होतं तर ह्याच्या कारणाने आपल्याकडे पाऊस मी जसा आता मगाशी उल्लेख केला की पश्चिमेवरनं येणारे बाष्पयुक्त वारे जे समुद्रावरनं वाहून येतात त्याच्याने आपल्याकडे पाऊस होतो. तर त्या दिवशी काय झालं, वाऱ्याचा वेग जो वरच्या आपण जमिनीवर राहतो पण पाऊस ठरतो हा हवेतील वरच्या भागांमध्ये कशी स्थिती त्याच्यावर. म्हणजे उदाहरणार्थ पावसाचे ढग हे वरच्या तुमच्या 3 किलोमीटरपासून ते वरती 10 किलोमीटरपर्यंत आणि जर गडगडी ढग असेल तर ते 15 किलोमीटरवर पण पोहोचतात. आपण जमिनीवरनं ते अंदाज घेऊ शकत नाही असं आहे. तर ते तेव्हा काय झालं होतं त्या दिवशीची परिस्थिती अशी होती 3 किलोमीटरच्या वरची जी हवेचा वेग आहे ना तो मेघ मंदावलेला होता आणि पश्चिमेच्या ऐवजी पूर्वकडनं येत होती, जमिनीवरची नाही 3 किलोमीटरच्या वरची हवा. तर त्यामुळे झालं काय, पूर्वेवरनं तर पाऊस येत नाही आपल्याकडे का आता पूर्वेकडे जमिनी आहे तिथं कोरडी हवा समुद्र आहे. पाऊस येण्यासाठी तुम्हाला पश्चिमेचेच वारे लागतात. तर त्या दिवशी शियर झोन म्हणून एक घटक असतो त्याला आपण म्हणतात ईस्ट वेस्ट शियर झोन. म्हणजे पूर्व आणि पश्चिमवरनं येणारी जी हवा आहे त्याचं जे मिलन होण्याची जी जागा आहे त्याला शियर झोन म्हणतात. तर तेव्हा ते पूर्व आणि पश्चिमवरनं येणारे जे हवे होते ते मुंबईवरच मिळत होते आणि त्याच्यामुळे त्या दिवशी आपल्याकडे पूर्वेकडनं हवा येत होती. त्या पूर्वेकडनं हवेमुळे त्याच्यात पाऊस आणि बाष्प नव्हतं
त्यामुळे आपल्याकडे तो दिवशी पाऊस झाला. पण आपल्याकडे पाऊस झाला म्हणून सगळीकडे पाऊस असा नव्हता. जिथे पश्चिमी वारे होते म्हणजे आपल्या खालच्या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तेव्हा त्या दिवशी तिकडे जोरात पाऊस होत होता. त्यामुळे तिथं पश्चिमी वारे होते म्हणून पाऊस होत होता. पण त्या दिवशी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पूर्वेकडनं वारे वाहत होते. त्यामुळे त्या दिवशी आपल्याकडे पाऊस त्या दिवशी रेड अलर्ट असून अजिबात झाला नाही असं आहे. त्यामुळे ते त्या दिवशीचं एक ते भाकीत चुकलं. खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दर्शकांना दिलेली आहे. कारण आम्ही सर्वसामान्य जेव्हा राहत असतो आम्हाला या हवामानाचा अभ्यास नसतो किंवा हवामान खात्याकडून आम्हाला जो अंदाज वर्तवला जाईल त्यावरून आम्ही दिशा ठरवत असतो किंवा स्थिती ठरवत असतो. आता जसं तुम्ही म्हणालात की नदी लगतचे जे सखल भाग आहेत त्यांनी जेव्हा पाऊस जास्त पडतो आणि हवामान खात्याच्या अभ्यासावरून जेव्हा अंदाज वर्तवला जातो की अजून पाऊस पडणार आहे, मग त्यावरून आपण नदीच्या पूर परिस्थितीचा आपण आढावा घेऊ शकतो अशी स्थिती असते. आता इथपर्यंत माहिती घेतल्यानंतर हे जे आपलं उपकरण आहे ते ज्या यंत्राशी जोडलेलं आहे आपण ते पाहूयात आणि त्याच्यावरून थोडी माहिती घेऊयात की ते कसं काम करतं, जेणेकरून आपल्या बदलापूरच्या प्रेक्षकांना आम्ही या माध्यमातून ही जी माहिती आहे ती दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न याकरिताच करतोय की यावरून बदलापूरकरांना साधारण हवामान स्थिती आणि पर्जन्यमान याचा अभ्यास व्हावा या अनुषंगानं आम्ही ही माहिती घेतोय. आपण आत्ताच पाहिलं अभिजित मोडक यांच्या हे जे राहतात त्या निवासस्थानाच्या वरती म्हणजे टेरेसवरती ते उपकरण बसवण्यात आलेलं आहे आणि त्याला जोडलेलं जे यंत्र आहे ज्याच्यावरून अभ्यास केला जातो, ज्याच्यावरून आकडेवारी कळते, ते यंत्र जे आहे ते त्यांच्या घरामध्ये आहे ज्याच्यावरून ते अभ्यास करत असतात. आपण ते यंत्र बघणार आहोत आणि त्या यंत्रावरून आपण माहिती घेणार आहोत की नक्की हे जे पर्जन्यमान आहे किंवा हवामान आहे ते कशा प्रकारे मोजलं जातं. हे उपकरण आहे ते आणि आपण याच्यावरती सगळी आकडेवारी बघतोय या ठिकाणी. याला आपण इंडोर कन्सोल म्हणतो. म्हणजे जे वर हवा जी काय मोजली जाते का जी आत्ताची परिस्थिती मोजली जाते ते सगळं आपल्याला वायरलेसली रेडिओ सिग्नलनी प्रत्येक 16 सेकंडला वरच्या आउटडोअर सेन्सरवरनं इंडोर सेन्सरला ही सगळी माहिती पोहोचवली जाते. तर इथे अशी माहिती पोहोचवली जाते. आता इकडे जे तुम्हाला दिसते ही हवा किती आता वेगाने चालू आहे. तर आता जी आपल्याकडे हवा चालू आहे एकदम नगण्य 4.7 किलोमीटरचा हवेचा वेग आहे. म्हणजे आपल्याकडे वादळी पाऊस असतो का काही मोठा पाऊस येतो जेव्हा त्याच्या सुरुवातीला हवा सुटते तेव्हा इथं आपल्याला 50-60 किलोमीटरची हवा पार होऊ शकते. तर हे आपल्याला इथून दिसणार आहे बघा. आता 7.7 थोडा वाऱ्याचा वेग. ही दिशा जसं मी बोललो दक्षिण पश्चिम वरनं आता हवा येते आणि आपल्याकडे नैऋत्य मोसमी पाऊस आपण त्याला म्हणतो. तर आता बाण आपल्याला दक्षिण पश्चिमचा दाखवतोय तिकडून हवा येते. नंतर हे खाली हे पाऊस आहे. आत्ता बदलापूरला आज आपल्याकडे पहाटेपासून म्हणजे आज जो दिवस चालू झाला आपला 12 वाजता जो नवीन दिवस चालू होतो ते 6 वाजेपर्यंत तर 120.7 मिलीमीटर पाऊस आजचा आपल्याकडे नोंदवला गेलेला आहे. हा पाऊस आपण बदलापूरचा पाऊस आहे. हा आपल्या आजूबाजूच्या 2 किलोमीटरच्या पट्ट्याच्यासाठी हा आपण मानू शकतो. कारण पाऊस असा आहे की प्रत्येक 3 ते 4 किलोमीटरनी बदलत जातो. त्या 2 किलोमीटरच्या पुढे ह्याच्यामध्ये थोडा जास्त असू शकतो, थोडा कमी असू शकतो असं आहे. त्यामुळे आपण सगळं नाही सांगणार पण आपण 2 ते 3 किलोमीटर ज्याच्यामध्ये बदलापूरचा परिसर हा बऱ्यापैकी कव्हर होतो. त्यामुळे बदलापूरचा पाऊस हा आपण एवढा झाला असं मानू शकतो. त्याच्यानंतर हे तापमान आहे. आता पावसाळी वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे सूर्यदर्शन होत नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे तापमान आता 26.5 आहे. ही आर्द्रता आहे. ही आता तुमच्याकडे 89-90% आहे. हे इंडोर म्हणजे घरातील तापमान म्हणजे जिथे आपला हे कन्सोल ठेवलेलं आहे तर त्या माझ्या घरचं हे तापमान 27 डिग्री आणि घरामध्ये आर्द्रता ही 84%. नंतर हे UV आहे म्हणजे UV रेज. आता सूर्य नसल्यामुळे 0 आहे इथे. जेव्हा सूर्य असतो तेव्हा दुपारच्या टाइमला आता आपलं सूर्य हे उत्तरायणमध्ये आहे आता. तर त्यामुळे आपल्याकडे हे UV हे 7 ते 8 पर्यंत जातं आणि आता या जून आणि मे महिन्यामध्ये हे 10 डिग्री पर्यंत पण पोहोचतं जेव्हा स्वच्छ आकाश असतो तेव्हा असं. त्यामुळे आपण हे ह्या कडक उन्हामध्ये तेव्हा आपण बाहेर टोपी आणि हे घालून जायचं असतं. त्याच्याने तुम्हाला स्किनला इफेक्ट व्हायची शक्यता असते. हे UV आहे याला म्हणतात. आता 0 आहे कारण आता सूर्य दिसतच नाही आपल्याला त्यामुळे 0 आहे. ही लाईट आहे म्हणजे सोलारची म्हणजे सूर्याकडनं येणारी किंवा बाहेरच्या स्पेसवर येणारी लाईट किती. तर आता खूप काळोख आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे आता बघा फक्त वॅट तर 17.72 वॅट पर मीटर स्क्वेअर म्हणजे ह्या एवढ्या परिक्षेत्रामध्ये एवढीच लाईट आता आपल्याला ही वरतून सूर्याकडनं किंवा आकाशाकडनं आपल्याकडे येत आहे असं आहे. तर ती आता 18 ती अशी बरं. जेव्हा ऊन असतं कडक तेव्हा इथे हे दुपारच्या टाइमला तुमच्याकडे ही जवळजवळ 10,000 पण पोचते असं. तर ह्याच्याने फायदा काय होतो
तुमचं जे सोलार इक्विपमेंट असतात ते चांगलं प्रोडक्शन देतात. अच्छा. आणि ह्याच्यानी सोलारवर जे लाईट आहे, सोलार तुमचं वॉटर किंवा तुमचं जे काही सोलारवर सूर्य ऊर्जेवर चालणार आहेत तर त्यांचं प्रक्रिया चांगली चालते असं आहे. नंतर हे जे आहे प्रेशर आहे, म्हणजे समुद्र सपाटीवर आता किती प्रेशर आहे. आता पावसाळ्याचा महिना चालू असल्यामुळे आपल्याकडे आता 1000 म्हणजे याला आपण जवळजवळ लो प्रेशर म्हणतो. लो प्रेशरचा अर्थ असा, बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र झालेलं आहे, त्याचं जी हेक्टा म्हणजे HP असतं तर ते प्रेशर आपण त्याच्यामुळे लो प्रेशरच्या जवळ आपली ही आकडेवारी. म्हणजे आता जर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचं जर प्रेशर 995 असेल त्या कमी दाबाच्या क्षेत्राचं, तर आपल्यापर्यंत येऊसवर तिची 1000ची सध्या स्थिती आता 1001 झालेली आहे. तर हे प्रेशर तुम्हाला दिसतं आणि हे पण पावसासाठी उपयुक्त असतं. जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र असतं तेव्हा तुमच्याकडे पाऊस जोरात पडतो असं आहे. आणि जेव्हा उन्हाळा असतं तेव्हा हेच प्रेशर तुमचं 1012 पर्यंत गेलेलं असतं. थंडीमध्ये सगळ्यात हाय प्रेशर असतं, त्यामुळे थंडीमध्ये तुमच्याकडे तापमान घट होतं तेव्हा हाय प्रेशर असतं. हाय प्रेशरचा अर्थ त्या तुमच्याकडे 1015 ते 1020 पण होऊ शकतं असं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये हे कमी व्हायला सुरुवात होतं का, तर जमीन तापते आपली. एप्रिल मे महिन्यात जमीन तापल्याने जमिनीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि हे कमी दाबाचं क्षेत्र आलं की मान्सून आपलं दक्षिण महासागरातून येतो. म्हणजे आता आपण जिथे राहतोय हे आपण उत्तर गोलार्धात राहतोय, म्हणजे नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये राहतोय. मान्सून आपला जो येतो तो दक्षिणेकडनं येतो, दक्षिण महासागरातनं म्हणजे इंडियन ओशनमधनं, जे इक्वेटरच्या खाली आहे. तिथून जेव्हा आपल्याकडे जमीन तापते एप्रिल मे महिन्यामध्ये, तेव्हा जमीन तापून आपल्याकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तिकडून हवाचा वेग हा दक्षिण पश्चिमेवरून होतो. ते बाष्प घेऊन हिंदी महासागर, त्याच्यामधनं इंडियन ओशन येतेच, त्याच्यावरनं अरबी समुद्र, तिथून हे वारं वाहून आपल्या पश्चिम किनाऱ्यावर पडतं आणि म्हणजे तिथपर्यंत पोहोचतं. आणि आपले जे पश्चिम घाट आहेत जे कोकणापासून खाली केरळपर्यंत, हे बाष्प अडवतं. त्यामुळे तिथं अडवून हे ढग तिथे अडले जातात आणि तिथे लोकली अजून गडद ढग तयार होतात. त्यामुळे आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये हे सगळ्यात जास्त पर्जन्यमानचं प्रदेश आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कोकण पण येतो, तुमचा कर्नाटकचा किनारी भाग, कोस्टल कर्नाटक आणि केरळ याच्यामध्ये येतं. आणि त्यांच्या ज्या घाट परिसरात आहेत, म्हणजे एक्झाम्पल आता आपल्या महाराष्ट्रातलं चेरापुंजी आपण आंबोली म्हणतो का, तर आंबोलीमध्ये वर्षाला 8000 मिलीमीटर पाऊस होतो. आंबोली आपलं हे शेत आहे. तर हे घाटावर का जास्त पाऊस होतो, तर त्याच्यासाठीच हे जे आपले जे डोंगर रांग आहेत हे इथे ढग अडवून बाष्प तिथे खिचून तिकडच्या भागात स्थानिकरित्या त्या 4-5 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे जिथे घाट परिसर आहे आणि तिकडच्या जंगलामध्ये एवढा मुसळधार पाऊस देतात. त्यामुळे आपली सगळी धरणं बघा तुम्ही, जेव्हा तुम्ही घाट चढता तर घाटाच्या पायथ्याशी जिथे घाट संपतो तिथे सगळी तुमचे कोयना धरण आहे, नंतर तुमचं हे पुण्याची धरणं आहेत, ही सगळी महाराष्ट्रातली मोठी ही सगळी घाटाजवळ आहे. आणि मुंबईची धरणं पण घाटाच्या जवळ, इगतपुरी आणि कसाराच्या शहापूर तालुक्याच्या पायथ्याशी. बदलापूर बारी डॅम पण आपलं मुरबाड तालुक्यातील आणि अंबरनाथ तालुक्यातील बॉर्डरला आहे. तर ही याच्यासाठीच घाटाजवळ बांधतात, जेणेकरून इकडचा जो पाऊस जास्त आपण पडतो तो आपल्याला पूर्ण वर्षभर आपल्या शेतीसाठी, लोकांना पिण्यासाठी उपयुक्त म्हणून आपण हे घाटाजवळचा पाऊस अडवून आपण हे वर्षभर पाणी पुरवतो. त्यामुळे घाट हे आपलं प्रमुख स्त्रोतस्थान आहे आपल्याला पाऊस देण्याचं, आणि पाऊस साठवून आपण पूर्ण वर्षभर तो पूर्ण शहरांना आजूबाजूच्या किंवा इंडस्ट्रीजना पाणी पुरवण्यासाठीचं हे मोठं काम करतात पश्चिम घाट आपले. खूप सुंदर माहिती आता आपण या यंत्राच्या आधारे घेतलेली आहे. हे यंत्र काम कसं करतं, आपल्याला पर्जन्यमानाची स्थिती, हवामानाची स्थिती याचा अभ्यास आपण कसा करू शकतो, या सगळ्याची माहिती, जी सविस्तर माहिती आहे ती आपल्याला हवामान खात्याचे बदलापूरचे खासगी अभ्यासक आहेत अभिजित मोडक यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि अत्यंत उपयुक्त माहिती ही बदलापूरकरांना आपण दिलेली आहे. कमेंटच्या माध्यमातून अनेक दर्शकांनी धन्यवाद दिलेले आहेत तुम्हाला. अभिजित दादा धन्यवाद असं म्हटलेलं आहे लोकांनी, की खूप महत्वाची जी माहिती आहे ती बदलापूरकरांना दिलेली आहे. आणि आपण दरवर्षी जी भीती बाळगतो ती भीती बाळगण्याचं कारण नाहीये. 2005 नंतर 2019, 2021 ही जी काही पूर परिस्थिती निर्माण होत होती ही फक्त 2005ला नाही. आपण मगाशी बोललो जेव्हा बॅक कॅमेरा की 2005च्या आधीपासून पण पूर परिस्थिती निर्माण होत होती जेव्हा पाऊस येत होता. पण तेव्हा आपल्याकडे सोशल मीडिया नव्हते आणि मोबाईल नव्हते, तेव्हा टीव्ही, फेसबुक नव्हते, ते आपण कैद करू शकले नाही. पण आपल्याकडे
एक काही 2-3 वर्षाच्या अंतराने एकदा पूर येणं सामान्य स्थिती आहे आणि ते फक्त नदी पात्राच्या जवळच येतं. पूर्ण शहर त्याच्यासाठी अफेक्ट नाही होत. जे नदी पात्राच्या काही सखल भागात राहतात तसं आहे. आता उदाहरणार्थ हेंद्रेपाडा आहे, तर हेंद्रेपाडा सखल भाग आहेत आपल्या बदलापूरचा. तर भारत कॉलेजचा जो चौक आहे, जो आपण झेंडा चौक म्हणून आज म्हणतो, त्या झेंडा चौकामध्ये आपण पुराचं पाणी हे 95, 98, 2000 अशा साली पण पाहिलेलं आहे. तर तिथे गुडघापर्यंत पाणी भरणं हे सामान्य स्थिती आपण मानली जायचं. म्हणजे ह्या वर्षीचं एकतरी पाणी आपल्याला भारत कॉलेजच्या पायथ्याशी लागणार हे आपण एक खूण म्हणून ठेवलेली होती. त्याच्यापुढे पाणी मात्र यायचं नाही, तिथपर्यंतच पाणी अडून राहायचं असं आहे. तर 2005ला, 19ला आणि नंतर 21ला हे ते टप्पा पार करून लोकांच्या घरात जाऊन एक म्हणजे तेव्हा फक्त काही थोड्या चाळीत फक्त पाणी गेलेलं आहे. आता बिल्डिंग, रहिवाशी बिल्डिंग, कारण कसं आहे 2000 पूर्वी आपल्याकडे बिल्डिंग त्या मानाने कमी होत्या, बैठीघरं आणि बंगले 40. 2000 नंतर आता लोकसंख्या वाढीनुसार बिल्डिंग खूप वाढल्या, त्यामुळे आपल्याला 2005ला नंतर 19ला 21ला बिल्डिंगमध्ये जाताना पाणी दिसलेलं आहे. नाहीतर नदी पात्राच्या जवळ या पात्राच्या जस्ट थोडंसं पाणी बाहेर निघणं ही सामान्य घटना, ही एक प्रत्येक 2 ते 3 वर्षातून एकदा अशी होतच राहते. खूप महत्वाची माहिती. आणि या सगळ्या उपकरणांचा अभ्यास कसा करायचा असतो या सगळ्या विषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेतलेली आहे. तरीही आपल्या बदलापूरच्या दर्शकांना त्यांच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा. आम्ही पुन्हा एकदा अभिजित मोडक यांच्याशी संपर्क करून आपल्याला जी काही तुम्हाला माहिती हवी असेल ती आपण नक्कीच एक प्रश्नावली तयार करून आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. ज्यांना जे काही डाऊट असतील ते मी क्लिअर करायला पूर्ण माझे प्रयत्न करेन मी. त्यामुळे काहीच त्याच्याबद्दल अडचण नाही मला. ज्यांनी हे लाईव्ह आता पाहिलं नाही, नंतर रिपीटमध्ये पाहिलं, तर तेव्हा काही त्यांना प्रश्न असतील का, अजून काही माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये का टचमध्ये यायचं असेल की कसं आकलन होतं, काय होतं, तर ते जरूर आपल्या बदलापूरच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता मला. धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. हे होते अभिजित मोडक ज्यांच्याशी आपण चर्चा केली. खाजगी हवामान अभ्यासक आहेत, बदलापुरात राहतात आणि बदलापूर जे शहर पूरपरिस्थितीमुळे कुठेतरी नावरूपाला आलं असं आपण म्हणू शकतो. कारण यापूर्वी बदलापूर शहर जितकं ओळखलं जात नव्हतं, 2005 पासून बदलापूर शहर तितकं ओळखलं गेलेलं आहे. पण बदलापूरकरांना जी मनात धास्ती आहे किंवा भीती आहे, कुठेतरी जसं त्यांनी म्हटलं सोशल मीडियाचा यावरती प्रभाव जास्त आहे. जेव्हापासून सोशल मीडिया आपण वापरायला सुरुवात आहे आणि त्यानुसार जेव्हा जेव्हा आपण नदीचे आणि सततचे अपडेट्स घेत असतो त्यावेळेला कुठेतरी मनात भीती निर्माण होत असते. पण जे निसर्ग इतकाही कठोर नाहीये. निसर्ग जेवढं आपण त्याला देतोय तितकंच आपल्याला तो परत देतोय. त्याच्यामुळे आपण जर पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच निसर्ग देखील आपल्याला तितकंच पर्जन्यमान देईल आणि आपल्याला आवश्यक असलेला पाऊस पडणं गरजेचं आहे. आणि साधारण जसं त्यांनी आपल्याला माहिती दिली की तेवढा पाऊस पडणं गरजेचंच आहे. 3000 मिलीमीटर पाऊस जो आहे तो बदलापुरात 4 महिन्यात पडत असतो आणि तो पडणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस जेव्हा पर्जन्यमान किंवा हवामानाची स्थिती बिघडते, जास्त पाऊस पडतो, तर त्यावेळेला नदीलगतच्या सखल भागात, पुन्हा आपण सांगतोय नदीलगतच्या सखल भागातच पाणी साठतं आणि त्यामुळे ती पूरपरिस्थिती असल्याचं आपल्याला दिसतं. मात्र नदीलगत जसं त्यांनी पण सांगितलं आपल्याला की नदीलगतच्या 1 किलोमीटर परिसरात जर बांधकाम नसतं तर कदाचित पूरपरिस्थिती आपल्याला त्याला तोंड द्यावं लागलं म्हणजे प्रखराने दिसली नसती. जर 1 किलोमीटर मध्ये आपण जर केलं असं बांधकाम केलंच नसतं तर तेवढी, केव्हा बांधकाम केलं तर खालचे 2 मजले सोडून मग बांधकाम केलं तरी बरं. आपण असं म्हणू शकत नाही की वर्षातनं पूर फक्त बघा आता मी एवढं करून द्यायचं. तर त्यासाठी आपण त्या भागांमध्ये ग्राउंड आणि चला फर्स्ट पण हे 2 तुम्ही स्टील पार्किंगला सोडले आणि दुसऱ्या मजल्यापासून बांधकाम केलं तर मग काहीच नाही. कारण पूरची घटना ही काही वर्षातनं एकदा अनुभवते आणि ती पण वर्षातनं 1 दिवस असते. त्यामुळे एवढं काय भीतीचं म्हणजे फक्त खालच्याचं नुकसान होतं ते मान्य, खूप मोठं नुकसान असतं. म्हणून ते नुकसान न होण्यासाठी ग्राउंड आणि फर्स्ट आपण ऍटलीस्ट नदीपात्राच्या जवळच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड आणि फर्स्ट हे पार्किंगमध्येच दिले तर उत्तमच पर्याय राहील. म्हणजे सेकंड फ्लोअर पासून काही कोणाचं नुकसान म्हणजे शक्यतो होणारच नाही. कारण सेकंड फ्लोअरला पाणी या गेल्या 50 वर्षामध्ये का 100 वर्षामध्ये फक्त 2005लाच लागलेले. या सेकंड फ्लोअर पासून कधीच पाणी कधीच कुठे लागत नाही. म्हणजे फक्त नदीच्या जवळ पण आपल्याला जर बांधकाम करायचे असतील तर ती एक थोडीशी मर्यादा पाहिजे. आता तर केलंच आहे, आता शासनाने वाढण्यामध्ये ग्राउंड फ्लोअर तर अलाउड नाहीच सांगितलेलं आहे.
फर्स्ट फ्लोअर आणि प्लस 20 फूटचं वर उचलायला लावतात. त्यामुळे आपण आता त्या दिशेकडे गेलेलोच आहे. पण जेणेकरून तुम्ही ग्राउंड आणि फर्स्ट दोन्ही सोडायचा प्रयत्न केला तर अजून उत्तम पर्याय आहे. हे सगळ्यांचंच नुकसान वाचेल. खूप चांगला पर्याय आहे आणि एक सूचना आपल्याला दिलेली आहे त्यांनी. नक्कीच आपले बदलापूरचे दर्शक जी ही बातमी बघतायत, हे लाईव्ह बघतायत, त्यांनी आपले प्रश्न जे आहेत ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारा. आम्ही त्याचं कुठेतरी ते जे काही प्रश्नावली तयार करून अभिजित मोडक यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करू. आणि ही जर लाईव्ह तुम्ही बघत असाल, तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर नोंदवा. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील नोंदवा आणि पाहत राहा आपले बदलापूर. अजून एक गोष्ट सांगायची होती. 2005ला बदलापूर भले पुरासाठी बदनाम झालं आणि मग लोक बदलापूरमध्ये घर घ्यायला आजकाल भीती करतात. बदलापूरमध्ये नवीन बिल्डिंग घ्यायचं म्हणजे इथं पुराचं शहर, ही अशी काही भीती बाळगायची गरज नाही. 2005 फक्त बदलापूरसाठी नव्हता. 2005ला मुंबईला जी मिठी नदी आहे त्यांनी सुद्धा रौद्ररूप धारण केलं होतं आणि कुर्ल्याला आणि जे बीकेसीला आजूबाजूची तिथं घरं आहेत तिकडच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं होतं. मग आज तुम्ही म्हणणार का मुंबईची पण घरं आणि मुंबईमध्ये तर आज हाय रेट प्रॉपर्टी रेट आहेत, कोण बीकेसी सारखा एरिया सोडतं का? आज नाही. पण तिथेही एअरपोर्ट कॉलनी होती, नंतर विमानतळ होतं, तिथं पण आपलं बंद झालं. तर त्यावेळेस जेव्हा हा असा ही नैसर्गिक प्रक्रिया त्याने काय फक्त एका स्थानासाठी ती फक्त बदनाम करण्याची गरज नाही. त्या मुंबईमध्ये सुद्धा पहिल्या मजल्यावर पाणी होतं. पार तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये महाड आणि चिपळूण शहर सुद्धा पुरामध्ये तेव्हा बुडालेलं होतं, इव्हन 2019च्या पूरमध्ये सुद्धा. त्यामुळे हे फक्त बदलापूरच पुरासाठी बदनाम नाही. जे सकल भाग आहेत, जे नदी किनारे राहणारे आहेत, मग ते उल्हासच्या किनारी असो किंवा सावित्री नदीच्या असो किंवा अंबा नदी अजून आपली रोह्याच्या इथे आहे ती असो, कुठल्याही नदीच्या किनाऱ्यात जगामध्ये कुठेही सगळीकडे होणार आहे. त्यामुळे फक्त आपण बदलापूरला याच्यात दोष किंवा बदनाम करण्याची पण आवश्यकता नाही. एक बदलापूरकर म्हणून त्यांनी आपली नक्कीच मत व्यक्त केलेलं आहे की बदलापूरला पूर परिस्थितीमुळे बदनाम होण्याची गरजच नाहीये. ती जी स्थिती होती ती संपूर्ण मुंबई आणि ठाणे परिसरात सगळीकडेच होती आणि आपणही ती पाहिलेली आहे. याच नोटवर आपण थांबणार आहोत आणि तुम्ही अशाच काही बातम्या आणि नवनवीन विषय पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.